हाय एव्हरीवन अँड वेलकम बॅक. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं TCS मध्ये ले ऑफ का झाले आणि रिसेशनमुळं 2023 जूनपासूनच्या रिसेशनमुळं IT इंडस्ट्रीवर काय परिणाम होतोय आणि त्याचा मेनली स्टुडंट लाईफवर किंवा आपण कशा पद्धतीने स्वतःला डेव्हलप करायला पाहिजे सो दॅट दिस काइंड ऑफ ले ऑफ सपोज कमिंग इन फ्युचर हाऊ वी कॅन सेव्ह आवर सेल्फ्स. सो विदाउट डूइंग फर्दर डिले लेट्स गेट स्टार्टेड टू द व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे IT सेक्टरमध्ये आपल्याला काय फ्युचर आहे आणि हे जे ले ऑफ होत आहेत ते कसे कंट्रोल करायचे आणि मेनली सिच्युएशन मला सांगायला आवडेल की मागच्या 2 वर्षापूर्वी कशी होती प्लेसमेंटची सुद्धा आणि आता काय बदललंय त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगते, जनरली जे MS करायला जातात मुलं BTech नंतर मास्टर डिग्री घेण्यासाठी आउट ऑफ इंडिया जातात. IT सेक्टरसाठी US खूप जास्त फेमस आहे आणि खूप सारी लोक US मध्ये IT सेक्टरसाठी जात होती. आता काय झालं, H1B व्हिसा कॉस्टली असल्यामुळे येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला लक्षात येईल की US कडे मुलांचा जाण्याचा जो ओढा आहे तो कमी होईल. अर्थात असंच नाहीये की फक्त US ला गेला तरच तो IT सेक्टरमध्ये अगदी उत्तम प्रकारे शिक्षण घेतो किंवा त्या ठिकाणी त्यांना चांगले जॉब मिळतात असं नाही. पण IT सेक्टरमध्ये US हा देश किंवा तिथल्या युनिव्हर्सिटी खूप जास्त कार्यरत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ऑफकोर्स बाकीच्या कंट्रीमध्ये सुद्धा मास्टरसाठी मुलं जातील, पण अमेरिकेकडे जो ओढा होता तो ऑफकोर्स हा कमी झालेला दिसेल कारण हा H1B व्हिसा कॉस्टली झाल्यामुळं. आता सगळ्या सिच्युएशनमध्ये बिईंग अन IT इंजिनियर किंवा बिईंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर किंवा बिईंग अन इंजिनियर आपण आपल्याला कसं सेव्ह करायचं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की TCS मध्ये जो ले ऑफ झाला त्याच्यामध्ये कोण जास्त अफेक्ट झालं तर मिड लेवलमध्ये जी होते इंजिनियर ते म्हणजे साधारण ज्यांचा 15 वर्षाचा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अशी लोक ह्याला जास्त अफेक्ट झाली किंवा सिनियर लेवल सिनियर मॅनेजमेंटमध्ये काम करणारी सिनियर मॅनेजर लेवलची लोक जास्त अफेक्ट झाली कारण त्यांना ऑलरेडी हाय पॅकेजेस आहेत. आता कंपनीला असं लक्षात आलं की AI आणि ऑटोमेशनमुळं त्या पे स्केलला काम करणाऱ्या लोकांच्या एका व्यक्तीच्या पगारात आपण 4 व्यक्ती काम करू शकतात किंवा 4 नवे कॅन्डिडेट काम करू शकतात. तर ऑफकोर्स कंपनीला कॉस्ट सेव्हिंग एक मोठा फॅक्टर होता, त्याच्यामुळे सुद्धा हा ले ऑफ झाल्याची दाट शक्यता आहे. आणि अशा पद्धतीचे ले ऑफ तुम्हाला अजून दिसतील कारण AI आणि ऑटोमेशनमुळे खूप साऱ्या गोष्टी इझी झाल्या, टाइम सेव्हिंग झालं, तर त्यांना कंपनीला ह्या गोष्टी आपोआप कराव्या लागल्या आणि त्याचं कारण ते AI आणि ऑटोमेशन हेच देत असतात. आता ह्या सगळ्यामधून आपल्याला आपण स्वतः कसं सेव्ह करायचं. पहिली तर गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इंजिनिअरिंग झालं की खूप साऱ्या लोकांचा पुण्याला जायचा ओढा वाढतो किंवा जे मेट्रो सिटी असतील, बेंगलोर असेल, मुंबई असेल, चेन्नई असेल, अशा ठिकाणी लोक जॉबसाठी जात असतात. तर माझं असं वैयक्तिक मत आहे किंवा आताचे जे करंट ट्रेंड्स बघितलं तर असं लक्षात येतं की आपण स्वतःला IT क्षेत्रात असू दे किंवा कुठल्याही इंजिनिअरिंग फील्डमध्ये तुम्ही काम करत असाल, मग मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल किंवा कोर ब्रांचच्या कुठल्याही इंजिनिअरिंग डोमेनमध्ये काम करत असाल तरीही तुम्हाला AIचं नॉलेज असलं पाहिजे. तुमच्या डोमेनमधलं AI कसं रिक्वायरमेंट आहे, कशी AIची रिक्वायरमेंट तुमच्या रिलेटेड आहे ती तुम्हाला समजून घेऊन त्या पद्धतीचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, त्या पद्धतीचे स्किल डेव्हलपमेंट तुम्हाला करावे लागतील, तरच आपण या सिच्युएशनमधून स्वतःला वाचवू शकू. मग याच्यात तुम्हाला AI ML असेल, डेटा सायन्स असेल, AR VR असेल किंवा इलेक्ट्रिकल व्हेकलच्या रिलेटेड आता खूप जास्त बूमिंग काम चाललंय, ड्रोन असतील, सेमीकंडक्टर असेल, एम्बेडेड सिस्टीम असतील, ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला बेसिक त्या फील्डची स्किल प्लस AI मध्ये आपण अजून काय करू शकतो ह्या सगळ्यावर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण कसं बाहेर पडायचं हे मला अजून एकदा डिटेलमध्ये सांगायला आवडेल. आता GCC म्हणजे ग्लोबल कॅपॅसिटिव्ह सेंटर हे जे आहे त्याच्यासाठी आपल्याला सर्च करावं लागेल की आपण कशा पद्धतीनं आपलं स्किल तिथं मॅनेज करू शकतो किंवा त्यांचे रिक्वायर्ड स्किल आपण कसे अडॅप्ट करू शकतो. ते सोडून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला मेनली फोकस करायला पाहिजे, जसं की सोलर असतील, सोलर रिलेटेड खूप साऱ्या कंपन्या आजकाल काम करत आहेत किंवा बायोमेडिकल इंजिनिअरिंग रिलेटेड खूप साऱ्या कंपन्या काम करत आहेत. तर आपले स्किल सेट त्यांना कसे फिट होतील किंवा त्या पर्टिक्युलर जॉब रोलसाठी आपण कसं स्वतःला प्रिपेअर करायचं ह्याच्यावर आपण स्वतः लक्ष दिलं गेलं पाहिजे आपल्याकडून. आणि फ्युचरिस्टिक जे स्किल आहेत त्याच्याकडं आपल्याला फोकस करावंच लागेल. मग AI रिलेटेड जे काही असतील ते सगळे वर्क आपल्याला करता आले पाहिजेत. GitHubवर अकाउंट करून आपला पर्टिक्युलर पोर्टफोलिओ तयार करणं, नवनवीन प्रॉब्लेम्सवर आपण काम करणं, जनरेटिव्ह AI रिलेटेड वर्क आपण स्टार्ट करणं, खूप सारा डेटा आपल्याला युट्यूबवर असाही फ्री अवेलेबल असतो तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रोजेक्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी आता महत्त्वाच्या झाल्या आहेत. आणि H1B व्हिसा कॉस्ट वाढल्यामुळं आता जनरली तुम्ही जर निरीक्षण कराल तर US कडे जाण्याचा ओढा जो आहे तो कमी होईल आणि ह्या फॉरेन कंपन्या ज्या आहेत त्या आपल्याला रिमोटली जॉब सुद्धा ऑफर करतील. याचं रिझन असं की आपण जगात हुशारीसाठी खूप फेमस आहेत. इंडियन ब्रेन्स आर व्हेरी व्हेरी ग्रेट. तुम्ही खूप बघा गुगल सारख्या किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपनीमध्ये जे CEO आहेत ते भारतीय आहेत. तर भारतीय लोक हुशार असतात हे जगात सगळ्यांना माहिती आहे. तर इनकमिंग डेज ही जी सिच्युएशन आहे ती आपल्याला रिमोट जॉबसाठी खूप सारे ऑफर करतील असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपण स्वतःला तशा पद्धतीनं प्रिपेअर केलं पाहिजे आणि
जेवढे जॉब प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे MNCसाठी किंवा जे फॉरेनमध्ये काम करतात कंपनी, ज्या रिमोटली जॉब ऑफर करतात, अशा ठिकाणी सुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे आणि अशा ठिकाणचे जॉब आपल्याला मिळवता आले पाहिजेत. हे तुम्ही केलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये आपण स्वतःला ह्या लेऑफमध्ये किंवा अशा डिफिकल्ट सिच्युएशनमधून वाचवू शकू. I hope you like this information. If you like this information, please like the video and share to respective students so that it will be helpful for them. Thank you so much for watching this video till the end. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नंतर भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.